नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. आप उधर आना, बड़े मंदिर में आना कभी साथ में छोड़ना. पालिकेच्या माध्यमातून लागेल तुमचं माझ्या सहकारी विषय तुम्ही पहिल्यांदा 2 मिनिटं सांगा सगळ्यांना काही लागेल ते डिक्लेअर करावं लागेल ना तुम्हाला. धन्यवाद. आज या ठिकाणी मला जे येण्याचा योग मिळाला तर या सासवड शहरामध्ये विकास होत असताना आपल्यासारखं प्रबोधन समाजाला होणं आजच्या काळाची खरी गरज आहे आणि म्हणून आपले पुरंदरचे अत्यंत कार्यकुशल असे अधिकारी दिलीप झेंडे साहेब असतील, माझे सहकारी खाटपे असतील, कारण भाऊंच्याबरोबर मी बरेच वर्ष बरोबर काम करतोय आणि या सासवड शहराचा विकास होत असताना आपल्यासारख्या समाजाला खरं आज जी काळाची गरज आहे ती आणि त्या गरजेच्या माध्यमातून आपण हा प्रकल्प चालू केलेला आहे आणि सासवड शहरात बरेच दिवस इस्कॉनच्या या शिष्यगणाच्या माध्यमातून हा कार्यक्रम चालू असतो. मी बऱ्याच वेळा तो पाहिलेला आहे. माझे सहकारी वामनराव भोंगळे असतील किंवा इथले सासवड शहरातले सर्व नागरी बंधू भगिनी असतील त्यात बऱ्याच वेळा सामील होतात. माझी नगराध्यक्षा कलाताई फडतरे त्यावेळेस मला बऱ्याच वेळा त्या कार्यक्रमानिमित्त आमंत्रित करतातच आणि त्यामुळे या सासवड शहराला एक चांगल्या प्रकारचं प्रबोधन होण्यासाठी आणि काळाची गरज आहे. आत्तापर्यंत या शिष्यांनी आपल्याला जे थोडंसं प्रवचन ज्यावेळेस मी त्यांचं ऐकलं आणि निश्चितच माणसाला आज ज्याची गरज आहे ती शांतता आणि लोकांना जी आवश्यकता मिळेल आणि अशी जर शांतता जर मिळाली तर खरं त्याचं जीवनाचं ध्येय साध्य होणार आहे. आणि आज जगात जर सगळं टेक्निकल आधुनिक होत जरी असेल तर माणसाला सुख आणि शांती मिळत नाही आणि म्हणून जरी जग किंवा आपण किती वेगाने जरी चालत असेल तर पूर्वीच्या माणसातलं जे सुख आणि शांती जी हिरावून गेलेली आहे आणि ती हिरावलेली शांती या पांडुरंग निवासाच्या भूमिपूजनाच्या माध्यमातून सासवड शहराला निश्चित जर मिळाले असेल तर त्यामुळं एक चांगल्या प्रकारचं पांडुरंग निवास होईल आणि त्या निवासाच्या माध्यमातून जर आपल्याला सासवड नगरपालिकेच्या माध्यमातून आमच्या सहकार्य माध्यमातून आपल्याला जी काही मदत लागेल त्याप्रमाणे आम्ही निश्चितच केली जाईल. म्हणून मी पुरंदर हवेलीचे आमदार आणि आमचे मार्गदर्शक माननीय संजय जगताप यांच्या माध्यमातून आपल्या या प्रकल्पाला या कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. भगवान श्री कृष्ण के श्री चरणों में मेरे सादर दंडवत प्रणाम करता हूँ. हाँ, जिनकी गुणगान में किया गया है, जिनकी ध्यान योगी लोग अंतर्यामी के रूप में करते हैं, उनके श्री चरणों में मेरे दंडवत प्रणाम करता हूँ. एक छोटे कहानी बोलूँगा आपको. ये बहुत महत्वपूर्ण सीख इस कहानी से मिलेगा आपको. भागवत सप्ताह के आयोजन के लिए अपने यहाँ बुलाया था तो बहुत बड़ा पंडाल प्रोग्राम था. 1000 लोग आए थे, गांव से जुड़ गए थे. तो पहला दिन कथा चालू हुई तो कथा जब चल रहा था तभी और एक घटना घटी. एक बूढ़ी नारी किसी के घर में बाहर भीख मांग रही थी. कुछ लोगों ने दिया, कुछ लोगों ने नहीं दिया, लेकिन किसी घर में जब पहुंच गए तो वो लोगों ने उसको पूछा क्या चाहिए तुमको. उसने बोला उनको मुझे एक लोटा दो. तो एक लोटा लेकर आए तो तुरंत समझ गए कि ये साधारण स्त्री नहीं है, साध्वी है, इसके अंदर कुछ चमत्कार करने की शक्ति है. ये सोचकर वो लोग आश्चर्यचकित हुए. बोले कि ये साध्वी आ जाए हमारे घर के अंदर. पूरा दरवाज़ा खोल दिया, अंदर बुला लिया. बोला कि हमारे घर में जो भी सामान है उसको स्पर्श करो. सोफा को स्पर्श किया, सोने का हो गया. टेबल को स्पर्श किया, वो भी सोने का हो गया. सब के सब सोने का हो गया घर में. बहुत खुश हो गए. ऐसे खबर तो आग जैसे फैल जाता है ना. पड़ोस के लोगों ने सुन लिया, बाकी लोगों ने भी सुन लिया. सब भागते हुए अपने अपने बर्तन लेकर आए सब लोग इधर. बोले क्या ये छोटा बर्तन कर दो, बड़ा बर्तन कर दो, ये बाल्टी को कर दो, सोना कर दो, सोना कर दो, ऐसे करके. उनका घर छोटा ही घर था लेकिन इतना भीड़ भाड़ हो गया उनके घर में. इतने में क्या हो गया, न्यूज़ पहुंच गया पंडाल में उधर जो कथा चल रहा था. सब लोग बात करने लगे. तो अब सब लोग खड़े हो गए प्रवचन के बीच में. ये साधु महात्मा बैठे हैं देने के लिए, लेकिन सब लोग बोले अरे पता चला क्या तुमको, क्या हो रहा है. एक साध्वी आई है, सोना बना रही है सब चीज़ों को.
चलो चलो भागो भागो, घर में सब सामान को उठाओ, लेके जाओ उसके पास। हाँ, ऐसे जो आयोजक जो थे जमींदार है, उन्होंने भी सोचा कि अरे हमको पता नहीं था कि ऐसे कोई आए हैं, तो तुरंत उनको स्वागत करना चाहिए। उस आदमी को उन्होंने बुलावा कर दिया, बोला कि ये गांव में सबसे मैं बड़ा व्यक्ति हूँ, बड़े जमींदार, हमारा बड़ा मकान है, तो उनको बुलाओ, उनकी ठहरने की व्यवस्था करेंगे, सब उनकी आदर सम्मान इत्यादि देने की हम व्यवस्था करेंगे, बुलाओ उनको। तो साधु को बुलाया गया उधर। तब इन्होंने सोचा कि अगर ये साधु आएगी, ये सबको बताएगी कुछ, तो ये साधु जो आए हैं अभी इनको सुनने के लिए कोई नहीं है, सब लोग उसके पीछे भाग गए, अभी क्या किया जाए। तब उनको पता चला कि ये भी बहुत आदरणीय व्यक्ति है, कौन, ये साधु भी, और वो भी बहुत आदरणीय व्यक्ति है, तो दोनों को एक ही टाइम में बुलाना अच्छा नहीं, आएंगे नहीं, इसलिए साधु को थोड़ा विदा दे देते हैं, भेज देते हैं साधु को। उसके बाद इसको बुलाकर पंडाल में बिठा देंगे, हमारे घर के सब सामान सोना बना देगी, उसके बाद प्रवचन देना तो देगी, निकल जाएगी। ऐसे उन्होंने सोचा। साधु बाबा को बुलाया, बोला कि थोड़ा विनती है आपसे, आज एक प्रवचन दिया आपने, ठीक हो गया, अभी ये भागवत सप्ताह को कैंसिल करके आप निकल जाइए, कभी और आपको बुलाएंगे हम, ऐसे बोले। तो साधु बाबा बोले 7 दिन का टिकट बना कर आए हैं, उसके बाद निकलना, आप तो जल्दी निकलने के लिए बोल रहे हैं, ठीक है, आपने जो बोला करेंगे। तो इतने में वो साधु बाबा निकल रहे थे, एक दरवाजे से वो दूसरे दरवाजे से लोगों ने उस आदमी को लेके आया इनके घर में, तो वो अंदर प्रवेश कर रही है इधर से, और साधु बाबा इधर से निकल रहे हैं। तो जमींदार दरवाजे तक गए साधु को विदा देने के लिए, उनके घर के बाहर आते ही करके उनका रूप बदल गया, विष्णु बन गए, वो चतुर्भुज रूप लेकर। तब उनको पता चला, अरे साधु नहीं था, कौन था, भगवान ही साधु बन कर आया है इधर, ऐसे उनको पता चला। तो तुरंत उन्होंने दंडवत प्रणाम किया, अरे बड़ा अपराध हो गया हमारे हाथ से, साधु को हमने, भगवान को ही निंदा कर दिया हमने, भगवान को निकल जाओ करके बोल दिया हमने, बहुत पछतावा उसको। लेकिन सोचा ठीक है, बाद में कुछ यज्ञ कर लूँगा, पूजा कर लूँगा, हमारा अपराध मिट जाएगा, सोचते हुए अंदर आया। तो साधु ने उसको बोला, देखो मुझे बुलाया आपके घर में, लेकिन आपका कारण क्या था, आपको सब चीज़ों को सोना बनाना है, एक ओर सोना है, दूसरी ओर कथा है, आपने कथा को बाजू में रख दिया, सोना बनाने के बिजनेस में मुझे आपने बुलाया, लेकिन आपको मालूम नहीं मैं कौन हूँ करके उन्होंने अपने लक्ष्मी का रूप दिखाया उन्होंने। और वो बोला कि मैं तो अकेले कभी नहीं रहती, किसके श्री चरणों में हमेशा रहती हूँ, नारायण के, इसलिए भी हम नारायण अभी भी गए हैं, तो उनके साथ हमको भी जाना है, गायब हो गए उधर से, हो गए। अभी साधु भी गए, लक्ष्मी भी गए, नारायण भी गए। अभी जो लोग पंडाल में देखा उधर कोई साधु नहीं थे उनको सदुपदेश देने के लिए, अब घर से लेके बर्तन लेके, स्टेनलेस स्टील बर्तन ऐसे ही पड़ा रहा उनको सोना भी नहीं मिला, साधु भी नहीं मिले, ऐसे हो गया, क्योंकि सोने के लोभ में उनको साधु की संग नहीं प्राप्त हुआ। इस तरह आप लोगों ने सुना है शुभ लाभ, सुना है ना, इसमें लाभ कौन है, लक्ष्मी है, शुभ कौन है, नारायण। तो लक्ष्मी और नारायण को साथ में पूजना चाहिए। अगर कोई बोलता है हमको शुभ नहीं चाहिए, सिर्फ लाभ चाहिए, तो क्या होता है, लोभ आ जाता है, सिर्फ लाभ चाहिए तो लोभ आता है। तो रावण को ऐसा ही था, रावण ने सोचा सीता को लेके आऊँगा, लेकिन राम नहीं चाहिए हमको, और बहुत सोना बनाऊंगा, सोने का महल बनाऊंगा। तो इस तरह सिर्फ उन्होंने लाभ चाहा, लेकिन वो लोभ हो गया। अनेक लोग, अनेक विविध देवी और देवियों को भी, भगवान के धर्मपत्नी को भी लेके आकर उन्होंने एक विनाश काल, विपरीत बुद्धि, ऐसे लोभ के कारण ऐसे बढ़ गया उनका लोभ, और नतीजा क्या निकला आप लोग जानते हो। इसलिए लक्ष्मी नारायण दोनों की पूजा साथ में किया जाता है। राधा कृष्ण की पूजा जैसे आप देखते हैं हमारी संस्था में, राधा कृष्ण की साथ में पूजा करते हैं, शक्ति और शक्तिमान की पूजा साथ में होता है। तो ये साधु लोग जो आते हैं उनकी उचित कर्तव्य क्या है, क्या उपदेश उनको देना चाहिए, ये समझना भी बहुत आवश्यक है। ये शास्त्र बताते हैं कि सर्वप्रथम हमें ये बात समझना है कि हम अणु हैं, भगवान विभु हैं, हम छोटे हैं। जैसे आप देख सकते हैं मेरा उंगली है, अगर ये उंगली में कुछ व्याधि हो गया, दर्द हो रहा है, तो अगर मुझे सिग्नेचर करना हो, हस्ताक्षर करना हो, तो मैं कर नहीं पाऊँगा।
तो मेरा इच्छा है कि मुझे हस्ताक्षर करना है, लेकिन उंगली साथ नहीं देता। पेन को पकड़ते दर्द होता है। तो इसका मतलब है मेरी इच्छा को जब उंगली पूरा नहीं करता, इसका मतलब व्याधिग्रस्त उंगली है वो। लेकिन जब उंगली के ऊपर कुछ ऑइंटमेंट लगाकर इसको ठीक कर दिया मैंने, उसके बाद मैं हस्ताक्षर कर पा रहा हूँ। उसका मतलब है मेरी इच्छा को उंगली पूर्ति कर पा रहा है। इसी तरह से हम लोग भगवान के हाथ में एक इंस्ट्रूमेंट बनकर, व्हाट इज इंस्ट्रूमेंट, एक साधन बनकर हम साथ देंगे। जैसे अगर 3 उंगली साथ में आकर हस्ताक्षर करता है, इस तरह 3 लोग साथ में आकर कुछ भगवान के खुशी के लिए कुछ अच्छा काम कर सकते हैं, 3 जीव जुड़कर, है ना। लेकिन अगर एक जीव व्याधिग्रस्त है तो वो क्या बोलेगा, नहीं 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 मैं जुड़ूंगा नहीं, मेरे अहंकार को लाएगा वो, है? उसके अहंकार के कारण खुद को भी तकलीफ, दूसरों को भी तकलीफ। तो ये पहला चीज शास्त्र सिखाते हैं हमको कि हम सब अंश हैं, भगवान पूर्ण है। अंश की कर्तव्य क्या है, पूर्ण की सेवा देना। उससे अंश को तृप्ति होगा। जैसे हमारे शरीर में देखिए सब अवयव होते हैं। पंचतंत्र में कहानी आता है इसे। एक बार जिह्वा बोल रहा था कि मैं ही सब भोजन को स्वाद करके अंदर भेजता हूँ, इसलिए मैं सबसे श्रेष्ठ हूँ। और दांत ने बोला, अरे तुम स्वाद तो करते हो लेकिन इसको चबाता कौन, मेरे बिना अंदर जाएगा तो पचेगा नहीं। दांत बोला कि मैं तुमसे श्रेष्ठ हूँ। तब आंख ने बोला, मैं पहले भोजन को देखता हूँ, नहीं तो आप लोग कैसे उठा कर कहा हो गया, इसलिए मैं श्रेष्ठ हूँ, ऐसे बोला उसने। और नाक ने बोला, अरे मैं पहले सूंघ कर बोलता हूँ खाना है कि नहीं, कुछ सड़ा हुआ होता है तो कोई खाता नहीं ना, इसलिए मैं श्रेष्ठ हूँ बोला। तब हाथ बोला कि अरे आप लोग आपस में बात कर रहे हो मैं श्रेष्ठ हूँ करके, लेकिन मैं उठाकर जब तक नहीं देता तब तक आप लोग कुछ नहीं कर सकते, इसलिए सबसे श्रेष्ठ कौन है, मैं हाथ हूँ बोला उसने। तब पाँव ने बोला, अरे मैं शांत बैठा हूँ, आप लोग अपने आप बड़ापन प्रकट कर रहे हो, आप सबको मैं उठाकर होटल में लेके जाता हूँ। पाँव बोला, जब तक मैं लेके नहीं जाऊँगा आप लोग आ सकते हो क्या, हाथ कैसे उठाएगा जब तक होटल में नहीं जाते हैं। सर पाँव बोला, मैं ही सबसे श्रेष्ठ हूँ। अंत तो सब लोगों ने बोला, देखो हम सब लोग कुछ ना कुछ कर रहे हैं, लेकिन एक व्यक्ति बैठ कर खा रहा है, वो कौन, वो पेट है, कुछ नहीं कर रहा वो बैठ कर खा रहा, हम लोग दे रहे हैं उसको, इसे देना नहीं चाहिए बोला। सब लोग देना बंद कर दिया उसको। अंत में क्या हुआ, एक दिन के बाद भूखे रह गए, हाथ थक गया, पाँव थक गया, सब लोग समझ गए कि इसको दिए बिना हमको शक्ति नहीं मिलने वाला। तब समझ गए पंचतंत्र में कहानी आता है। इसमें इस कहानी में का मतलब क्या है, शरीर के सब अवयव जीवात्मा जैसे हैं और पेट जो है भगवान जैसे हैं। जब तक जीवात्मा भगवान की सेवा नहीं देते हैं तब उनको पोषण नहीं मिलने वाला है। देखिए समुद्र में इतना पानी पड़ा है, भरा पड़ा है पानी, लेकिन अगर आपको मीठा पानी चाहिए तो आपको यज्ञ करना पड़ेगा। यज्ञ का मतलब भगवान की खुशी के लिए काम करना पड़ेगा। जब भगवान तुष्ट हो जाते हैं, मुस्कुराते हैं, तो प्रकृति में भी हरियाली छा जाती है, वो भी मुस्कुराती है। तो प्रकृति मुस्कुराती है तो सब कुछ मिल जाता है आपको प्रकृति में। हिमे जनपदा श्रद्धा सुपक्वौषधि विरुदः वनाद्री नदियुधन वन दो हेदंते तप वीक्षित ही। ऐसे कुंती मैंने बोलते हैं कि आपके वीक्षित मतलब आपके दृष्टिपात मात्र से भगवान आपके अमृतमय दृष्टिपात है, जिसके कारण प्रकृति में हरियाली छा गई है। बगीचों में सुंदर रंग बिरंगे सुगंधी फूल हैं, पेड़ों में अनेक फल हैं, धान्य उगते हैं, सब कुछ बढ़िया हो रहा है आपकी दृष्टिपात से। अगर भगवान दृष्टिपात नहीं करेंगे, भगवान की दृष्टि सूर्य और चंद्र से होता है। अभी सूर्य के दृष्टिपात से बारिश आता है, चंद्र की दृष्टिपात से 6 तरह के जूसेस रस मिलते हैं पेड़ पौधों में। दोनों को जब तक भगवान की दृष्टि नहीं पड़ेगा प्रकृति के ऊपर, हम लोग कैसे ये सब प्राप्त कर पाएंगे। तो इस तरह यही चीज़ समझना है। हम एक छोटे अंश हैं, जैसे अर्जुन है, कृष्ण है। कृष्ण मार्गदर्शन दे रहे हैं और अर्जुन युद्ध में विजय प्राप्त करता है कृष्ण के मार्गदर्शन में। इसी तरह हम लोग बीज बोते हैं, भगवान बारिश देते हैं। बच्चे लोग स्कूल में पढ़ते हैं, परीक्षा देते हैं, टीचर लोग उनको मार्क देते हैं, है ना। इंटरव्यू वाले लोग जब इंटरव्यू करते हैं, हम लोग इंटरव्यू में अपीयर होते हैं, लेकिन नौकरी देने वाले वो होते हैं। इस दुनिया में हर एक चीज़ में 2-2 लोग जुड़े हैं। इस तरह हमारी यत्न और भगवान की कृपा दोनों की ज़रूरत है। मैं अपोलो अस्पताल में गया था उधर दिल्ली में, वो डॉक्टर की टेबल में एक प्लैकार्ड रखा था, उन्होंने ऐसे वी ट्रीट गॉड हील्स ऐसे लिखा था उसमें। हम ट्रीटमेंट देते हैं इनको मरीजों को, लेकिन उनको ठीक करने वाला कौन है, भगवान है।
उन्होंने सही लिखा था, मैं डॉक्टर को अप्रिशिएट किया उनको। मैंने बोला आप बड़े डॉक्टर हो लेकिन आपके अंदर बुद्धिमत्ता है, आपने समझ लिया कि सबको ठीक करने वाले कौन है, भगवान है। ऐसे बिहार में मैंने सुना कि एक अस्पताल है, उधर एक नास्तिक डॉक्टर थे। तो उन्होंने एक बार हमारे हरे कृष्ण भक्तों को देखा अस्पताल में, बोला देखो हरे कृष्ण वाले, अगर आपको शरीर को ठीक करना हो तो हम डॉक्टरों के पास आना पड़ता है आपको। देखो आप हरे कृष्ण करके तुमको ठीक नहीं होगा, अस्पताल हमारे पास लेके आना होता है आपको, समझिए ना आप लोग, ऐसे बोला उन्होंने। तो हमारे भक्त लोगों ने बोला हाँ जी, हमने एडमिट किया था 1 हफ्ते के लिए, अभी हमारा भक्त ठीक हो गया, अभी हम लेके जा रहे हैं उनको, सब भगवान की कृपा से ठीक हो गया, ऐसे बोला उन्होंने। राहुल भाई क्या बोल रहे हैं, भगवान की कृपा, मैंने ठीक किया उसको, तुमको अकल नहीं, समझते नहीं तुम, ऐसे पूछा डॉक्टर ने। वो बोले डॉक्टर आपने करने की प्लान है इनका, हाँ? तो ये ज़रूर हो सकता है अनेक भक्तों के सहयोग से ही, तो उसके बाद आप लोगों को अच्छा सुविधा होगा सासवड़ में साथ में आकर इस तरह कथा करना, उत्सव मनाना, बच्चों के लिए भी बाल संस्कार, लड़कों को, स्त्रियों को, माताओं को, सबके लिए, परिवारों के लिए भी संस्कार प्राप्त करने के लिए उचित ऐसे स्थान होगा इधर। और हमारे इस्कॉन के संस्था में वैज्ञानिक तरीके से बहुत अच्छे तरीके से सिखाया जाता है, सब कुछ प्रभुपाद की किताबों के ऊपर आधारित। तो आप लोग जिस तरह भक्ति में जुड़े हो, इसी तरह आप लोग अनेक नए लोगों को भी जोड़ो, और इतने सब अनेक कॉलोनीज के बीच में हैं, तो सब लोग जल्दी आ सकते हैं कार्यक्रम में आसानी से, हैं, दूर नहीं है। कभी कभी हमारे पूना में बोलते हैं लोग आपका मंदिर बड़ा है लेकिन बहुत दूर है, ऐसे बोलते हैं। पूना में शहर के कोने में है, लेकिन इधर बहुत लोग पास में ठहरे हैं। तो हम अपेक्षा करते हैं कि इस श्री पांडुरंग भवन की भव्य अच्छे इस तरह के कार्यक्रम होते रहे, और सुंदरवर प्रभु और सनत कुमार प्रभु बहुत समय इधर रेगुलर आकर नेतृत्व करके उन्होंने ये गाइडेंस देते आए हैं अनेक फार्मर्स को। और ये वेल्ला फार्म में भी प्रभु जी कर रहे हैं, आप लोग जानते हैं। तो सनत कुमार प्रभु वेल्ला फार्म में आकर बहुत कुछ उपदेश उनको दिया है कैसे करना चाहिए, क्योंकि गोवर्धन इको विलेज में सर्वप्रथम एक ही आदमी था, वो सनत कुमार प्रभु हैं, पहले के दिन से, ज़मीन खरीदने के समय से लेकर। तो मेरे लिए भी बड़े प्रेरणादायक सीनियर हैं। मैं 1991 में मैं ज्वाइन किया ना, चौपाटी मंदिर में मैं जुड़ा, लेकिन प्रभु जी 89-90 से उधर पहले जो 3-4 भक्त आप देखते हैं अध्यक्ष हैं चौपाटी मंदिर में, उनमें से प्रभु जी भी एक हैं। तो हम लोग बहुत प्रेरणा लेते हैं इनसे। तो मैं विनती करता हूँ सनत कुमार प्रभु को, आप भी इस तरह सुंदरवर प्रभु को आप मार्गदर्शन देते रहिए। और इनके साथ भी अनेक ब्रह्मचार्य हैं, कौन कौन है, श्रीपाद महाप्रभु और पांडुरंग शरण प्रभु, परमानंद पुरी प्रभु, करेक्ट, अतुल गोविंद प्रभु, और अनेक भक्त हैं। तो आप लोग इसी तरह इस कार्यक्रम को बढ़ाने में मदद कीजिए। मैं कभी कभी आता हूँ, लेकिन मैं देखते आया हूँ कि सासवड़ की डेवलपमेंट बहुत अच्छे तरीके से हुआ है सालों साल। मैं एक बार आया था शुरुआत में, लेकिन इतना अच्छा एंगेजमेंट है सब भक्तों का, प्लानिंग अच्छा है आप लोगों का बहुत। इसके आपके द्वारा अनेक तालुकाओं में कृष्ण भक्ति के प्रचार होने वाला है। आप लोग इस सेंटर को वर्धन कीजिए, बड़ा कीजिए, और श्रील प्रभुपाद जी की कृपा और भगवान श्री राधा कृष्ण श्री गौनिता की कृपा से सब भक्तों की भक्ति बढ़ते रहे और सेवा बढ़ते रहे, और सासवड़ ऐसे एक केंद्र बने, दूसरे केंद्र आकर सीखने के लिए आ सके दूसरे केंद्र। हरे कृष्ण। फार धन्यवाद राधेश्याम प्रभू। खरं तर सासवडचं जे काही सेंटर झालेलं आहे हे केवळ राधेश्याम प्रभूंनी जी सुरुवातीला त्यांचे मार्गदर्शन, मंजुरी आणि आशीर्वाद यांच्या जोरावरतीच खरं तर इथं प्रचार सुरू झाला आणि हे सेंटर उभं राहिलेलं आहे। सासवड सेंटरमधील सर्व भक्तांच्या वतीने आपण राधेश्याम प्रभूंचं त्याचबरोबर सनत कुमार प्रभूंचा 3 वेळा हरिबोल बोलून आभार मानूया। हरी बोल, हरी बोल, हरी बोल। या ठिकाणी आपल्या खऱ्या अर्थाने आपल्या सासवड सेंटरचे आधारस्तंभ असणारे, जसं आता राधेश्याम प्रभूंनी सांगितलं की जो श्रेष्ठ माणूस त्याचं जे आचरण करत असतो त्याचं पाहून इतर लोक अनुकरण करत असतात। यद्यद आचरती श्रेष्ठ तत्तत इतर जन। तर आम्ही सुरुवातीपासून मी पाहतोय संजयजी जगताप साहेब आहेत की कोणत्याही गोष्टीसाठी म्हणजे आम्हाला अगदी सासवडच्या सेंटरला खावं लागत असेल, पालखी तळावरती बऱ्याच काळापासून चेअरमन साहेबांच्याकडेच नगरपालिका आहे, म्हणजे कधी आम्हाला जावं लागलं नाही की बाबा आम्हाला नगरपालिकेच्या वतीने ही मदत पाहिजे। म्हणजे एवढं
स्वतःचं त्यांनी पूर्णपणे म्हणजे फ्री हँड या निमित्तानं म्हणजे काकांच्या पिरियडमध्ये सुद्धा काका देत होते. त्यानंतर तोच वारसा आदरणीय चेअरमन साहेब हे सांभाळत आहेत. आणि एवढंच नाही तर आपण पाहिलं असेल की जनरली पदावर असणारा कोणताही व्यक्ती हा दुसऱ्यापुढं झुकायला किंवा नमस्कार करायला त्याला कमीपणा वाटतो. मी कायम पाहत आलो आहे संजय जगताप साहेबांचं की जो साधू व्यक्ती आहे त्या साधू व्यक्तीचा आशीर्वाद घ्यायला ते नेहमी स्वतःहून तत्पर असतात. बऱ्याचदा नेत्यांना जेव्हा पद मिळतं, प्रतिष्ठा मिळते, त्यावेळेस अशा पद्धतीचा सन्मान करणं साधू व्यक्तीचा हे त्यांना थोडं ऑकवर्ड वाटतं. परंतु चेअरमन साहेबांच्या बाबतीमध्ये मी नेहमी पाहत आलो आहे की त्यांनी हा मनाचा मोठेपणा म्हणा त्यांच्या किंवा तो एक संस्कार त्यांचे म्हणा ते नेहमी त्यांनी प्रदर्शित करत आलेले आहेत. आपल्या आजच्या कार्यक्रमाला ते या ठिकाणी खास मुद्दा म्हणून उपस्थित राहिले. मी सुंदर प्रभूंना विनंती करेल की त्यांनी स्वागत करावं. पुष्पगुच्छ आपला प्रतिमा आणि प्रसाद देऊन. एक सुंदर फोटो त्यांचा कार्यक्रम चालू असतानाच आमचे रंजन प्रभूंनी काढलेला आहे. तो फोटोसुद्धा मला वाटतं त्यांना द्यावा. तुम्ही इथं कार्यक्रमाला चेअरमन साहेब बसलेला असतानाच तुमचा फोटो त्यांनी घेतलेला आहे. इस्कॉन से काम फार इन्स्टंट आहे. यस फार फार धन्यवाद. यानंतर या ठिकाणी अजितजी जगताप साहेब नगरसेवक, ॲडव्होकेट विजयजी भालेराव साहेब, लालांना जगताप साहेब नगरसेवक या सर्वांना मी विनंती करतो त्यांचं देखील स्वागत सुंदरवर प्रमाणे करायचं आहे. ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. डॉक्टर सुशील भारती कृपया मी आपलं अपवर यायचं. ॲडव्होकेट अभिनय खाडे साहेब आपण देखील त्यांनी आपल्या या कार्यक्रमाला डोनेशन देखील 5,000 रुपयाचं दिलेलं आहे. डॉक्टर खाडे डॉक्टर बोलू नव्हतं सॉरी तुमच्या वडिलांच्या मुळे हो. डॉक्टर सोनाली शिंदे मॅडम आपल्याला देखील मी या ठिकाणी स्टेजवर बोलवतो. खाडे साहेब सकाळीच मला विचारत होते की कार्यक्रम किती वाजता सुरू होणार आहे. रणजितजी इंगळे साहेब, सुदामाप्पा इंगळे यांचे चिरंजीव, त्यांना देखील मी विनंती करतो आपण कृपया स्टेजवर यायचे. सुंदरवर प्रभूंना विनंती करतो त्यांचं स्वागत करायचं. डॉक्टर बांदेकर सर आलेत का? रणजित इंगळे साहेब कृपया वर यायचे. या पांडुरंग भवनचं आम्ही म्हणजे आज खऱ्या अर्थाने भूमिपूजन आहे, परंतु भूमिपूजनालाच खूप जणांनी यामध्ये डोनेशन हे केलेलं आहे. मी काही लोकांचा या ठिकाणी नामोल्लेख मला करावा लागेल. काही जण इथे उपस्थित असतील तर त्यांचं मी या ठिकाणी पुनश्च मी सुंदरपूरच्या हस्ते स्वागत देखील करू इच्छितो. या ठिकाणी उपस्थित झाले नसले तरी बऱ्याच जणांनी जे डोनेशन दिलेले आहेत मी त्यांचा नामोल्लेख करू इच्छितो. आदरणीय सदांना झेंडे दिवे यांच्या स्मरणार्थ संभाजी झेंडे पाटील यांनी 1,51,000 रुपये डोनेशन जाहीर केलेलं आहे. कृष्णाई डेव्हलपर्सचे अनिलजी लांडगे यांनी 1,36,000चं डोनेशन जाहीर केलेलं आहे. कैलासवासी मारुतराव धोंडीबा झेंडे पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव आमचे कृषी संचालक दिलीपराव झेंडे पाटील यांनी 25,000चं डोनेशन जाहीर केलेलं आहे. संजयजी टिळेकर कृषी अधिकारी यांनी 11,000चं डोनेशन जाहीर केलेलं आहे. कृषी अधिकारी रवींद्र पिसाळ यांनी 11,000चं डोनेशन जाहीर केलेलं आहे. सूर्यकांत पाटील साहेब यांनी 11,000चं डोनेशन जाहीर केलेलं आहे. सूर्यकांतजी वडखेलकर यांनी 6,111. सिद्धरामजी भुजबळ साहेब कृषी अधिकारी सकाळी ते आलेले होते, आता असतील तर कृपया स्टेजवर यायचे. त्यांनी देखील 5,000चं डोनेशन जाहीर केलेलं आहे. चंद्रकांत शिवतरे 5,000. हनुमंतराव दत्तू खाडे मंडळ कृषी अधिकारी 5,000. वर यायचे 5,000चं त्यांनी डोनेशन जाहीर केले. अतुलजी भोर साहेब 5,000. शेती उद्योग भांडारचे आमचे मित्र विलास काका जगताप यांनी 5,000चं दिलेलं आहे.
धनंजय पाटील कृषी अधिकारी 5,000, वैभवराव पवार कृषी अधिकारी 2,500, छगनराव कोकणी कृषी अधिकारी 2,500, रमेशराव मुळीक 2,500, विलास भोसले आशीर्वाद कन्स्ट्रक्शन यांनी 2,511, नितीनजी ढमाळ व अपेक्षा नितीन ढमाळ यांनी 2,500, बालाजी गुंडराव पाटील कृषी अधिकारी 2,500, मोहनराव चव्हाण साहेब आरोग्य अधिकारी नगरपालिका 2,500, दीपकजी जांभळे जिल्हा समदेशक होमगार्ड यांनी 2,051 जाहीर केलेले आहे. विश्वजित सरकाळे यांनी 2,000, दत्ता बॅटरी सासवड 2,500, गुलाबराव कडलक कृषी अधिकारी 2,500, श्रीकांत जाधव कृषी अधिकारी 1,000, बाळासाहेब मुळीक 1,000, पुरंदर ज्वेलर्स यांनी 11,111 रुपये आले असतील तर त्यांनी वर यायचं आहे. त्याचबरोबर महेश अडसूळ 1,000, स्वप्नील गावडे 5,000, विजयराव कुलते 1,000, अजय जगदाळे 1,000, शंभूनाथ 500, क्षीरसागर प्रभू 11,111. क्षीरसागर प्रभू आलेत का? क्षीरसागर प्रभू कृपया पुढे यायचे. या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमानिमित्त आदरणीय चेअरमन साहेब संजयजी जगताप साहेब यांनी त्यांच्या वडिलांच्या प्रित्यर्थ 1,00,000 रुपयाचं डोनेशन जाहीर केले. प्राजक्ता जगताप 2,000 रुपये, श्रीकृष्ण टोकणे 151, विद्या टिके 151, स्मिता दळवी 151, प्रथमेश 51, प्रेमानंद दास 1,000, अर्जुन कोलते 500, प्रमोदजी तिवारी 5,000, ज्ञानेंद्र शुक्ला 5,000, महानंदा लातूरमधील महानंदा माताजी संगीता बनसोडे, केशव मुंडकर, आदित्य वागले, तुकाराम मुंडकर. त्याचबरोबर आमचे डॉक्टर सचिन निरगुडे, मी त्यांना कृपया स्टेजवर बोललो होतो, 51,000चं डोनेशन दिले. मी सुंदर प्रभूंना विनंती करतो त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ बुके देऊन त्यांचा सन्मान करावा. एक मुद्दाम मला सांगावं लागेल की ज्यावेळेस कार्यक्रम सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करावं. ज्यावेळेस कार्यक्रम सुरू केला त्यावेळेस काही मुलं छोटी येत होती. आज ती मुलं मोठी झाली, त्यांना नोकरी लागली. त्यातील आमच्या भक्तांचे ज्ञानोबा शेळके प्रभू यांचे मुलगा प्रणित, तो आमच्या समक्ष इंजिनियर झाला, नोकरीला लागला आणि आजच्या कार्यक्रमानिमित्त तो 21,000चं डोनेशन या ठिकाणी देत आहे. पहिला पगार त्याला जो मिळाला तो या ठिकाणी देत आहे. मी राधेश्याम प्रभूंना विनंती करतो त्याचं. सुवर्ण हरिप्रभू आणि चंद्रमुखी माताजी यांनी 51,000चं डोनेशन दिलेलं आहे. सुवर्ण हरिप्रभू कृपया आपण स्टेजवर यायचे. सुवर्ण हरिप्रभू. त्याचबरोबर आदरणीय चेअरमन साहेबांना मी सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा आपण प्रशिक्षणाची सुविधा करणार आहे. त्यानिमित्तानं जे शेतकरी जोडलेले आहेत त्यांचा देखील सत्कार केला, परंतु मी नावं असतो त्यांनी प्रत्येकाने 5,000 रुपयाचं डोनेशन या ठिकाणी याच्याकरता दिलेलं आहे. त्याच्यामध्ये बापू शेलार, एकनाथजी कामते, बाळासाहेब भोसले, गुलाब रामभाऊ जगताप, राहुल भोसले, नितीन इंगळे, सुखदेव काळाने, संदीप हिंगणे, सुनील यादव, महादेव टिळेकर, सुशील भाऊ जाधव, हे सर्व शेतकरी मंडळी आहेत खरं तर. आणि आपल्या या कार्यक्रमाशी म्हणा किंवा या कृषीच्या रिलेटेड जे सनतकुमार प्रभूंच्या माध्यमातून सुरू आहे त्याच्या माध्यमातून ते जोडलेले आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रत्येकाने 5,000 रुपयाचं डोनेशन जाहीर केलेलं आहे. बोंगळे प्रभू कृपया स्टेज. राधेश्याम प्रभूंना मी विनंती करतो, सुवर्ण हरी प्रभू यांना 51,000चं डोनेशन त्यांनी केलेलं आहे. सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं. या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झाला. माधुरी जगताप माताजी यांनी 21,000चं डोनेशन जाहीर केलेलं आहे. कृपया मी त्यांना देखील या स्टेजवर आमंत्रित करतो. सुंदर योगदान जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. सुंदर माधव प्रभू शिवाय
शिवाजी पवार प्रभू यांनी 51,000 रुपये जाहीर केलेत. मी त्यांना देखील विनंती करतो, कृपया स्टेजवर यायचे. आहे आमच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुरुवातीला लता मेमाने माताजी आमच्याशी जॉईन झाल्या. त्या भाजी विकतात आपल्या मंडईमध्ये. त्यांनी 1,00,000 रुपयाचं डोनेशन या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. माताजींना मी विनंती करतो की कृपया आपण स्टेजवर यायचंय. ललिता शरण माताजी कृपया स्टेजवर यायचंय. त्यांची राधेश्याम प्रभू त्यांची दीक्षा सुद्धा आलेली आहे. सिन्स बिगिनिंग शी इज इनवॉल्ड. मी राधेश्याम प्रभूंना विनंती करतो. राधेश्याम प्रभु, आप जानेंगे अभी कि सुंदरवर प्रभु ने क्यों बोला कि 6 महीने में पूरा हो जाएगा. मी या ठिकाणी चेअरमन साहेब, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, अत्यंत म्हणजे खऱ्या अर्थानं दिलदार असणारे आणि प्रत्येक गोष्टीला आपल्या कुठल्याही अडचणीला अगदी खंबीरपणे उभे असणारे आणि आमचे व्यक्तिगत मित्र म्हणून असणारे माझे मित्र संजयजी जगताप साहेब यांना विनंती करेल की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. आज आपल्या सोपान काकांच्या या नगरीमध्ये खरं म्हणजे संप्रदायाची खूप मोठी परंपरा आहे आणि गेली अनेक वर्ष सुंदर प्रभूंच्या माध्यमातून, आदरणीय सुनीलजी बोरकर साहेबांच्या माध्यमातून आणि आपल्या सर्व भक्तजनांच्या माध्यमातून गेली 10-12 वर्ष आपल्याकडे या ठिकाणी दरवर्षी सत्संगाचा कार्यक्रम आपल्या पालखी मैदानावरती होतो. त्याचप्रमाणे कधी नगरपालिकेच्या सभागृहात, कधी कुठे वैयक्तिक घरी किंवा वेगवेगळ्या ठिकाणी नेहमीच आपण भक्तजन एकत्रितपणे येऊन प्रभूचं नामस्मरण त्या ठिकाणी करत असताय. खूप वर्षांची खरं म्हणजे ही अखंडित अशी परंपरा आपण सर्वांनी त्या ठिकाणी चालू ठेवली. आज या ठिकाणी उपस्थित रामप्रभूजी असतील, आदरणीय सुंदरदास प्रभूजी असतील, सुनीलजी बोरकर उपस्थित सर्वच मान्यवर, इस्कॉनचे सर्व खरं म्हणजे आमचे मार्गदर्शक. मी या तालुक्याचा प्रथम नागरिक म्हणून आणि सासवड नगरीचा मुलगा म्हणून, कारण गेली 10 वर्ष मी सातत्याने दरवर्षी कार्यक्रमाला माझं येणं असते. दरवर्षी खूप आपुलकीने, प्रेमाने आणि एक वेगळी आत्मचिंतन आणि एक खऱ्या अर्थाने एक ऊर्जा वेगळी नेहमी कार्यक्रमामध्ये आल्यानंतर होते. कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम असतो, तोही खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे सासवडला साजरा केला जातो. आणि आनंद खूप एका गोष्टीचा मोठा आहे की तात्यांनी त्यांच्या परिवाराने या ठिकाणी बरोबर नाही जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि आज आपण सर्वांनीच कणकण करून त्या ठिकाणी ह्या ठिकाणी आपण हे वास्तू उभी करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतलात. आज त्याचा भूमिपूजन समारंभ होतोय. आज मुंबई असेल, वेगवेगळ्या क्षेत्रातून इस्कॉनचे सर्व प्रभू महाराज त्या ठिकाणी आपल्या सासवड नगरीमध्ये त्यांचं पदार्पण झालंय. खरोखर आज भाग्याचा दिवस आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मावशींनी, म्हणजे आपण प्रत्येकानेच काही ना काहीतरी त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन द्यायचा प्रयत्न केलाय. मावशींनी एवढी मोठी देणगी त्या ठिकाणी आज 1,00,000 रुपयाची दिली. खरोखर खूप कौतुक आहे. आज दुसरं एक कौतुक त्याच्यामध्ये आहे की आता सुंदर प्रभूंच्या हस्ते, रामप्रभूंच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला मुलाचा, की तो लहानपणापासून इथे येत होता. आज स्वतःच्या पायावरती शिक्षण घेऊन सक्षम झाला आणि नोकरीला लागल्यानंतर नंतरही संप्रदायामध्ये त्यांनी ती आस्था ठेवलेली आहे. आणि खरं म्हणजे एक खूप बघायला मिळालं की या इस्कॉनच्या संप्रदायामध्ये ज्यावेळेस माणूस समाविष्ट होतो त्याचा अंतरंग पूर्ण बदलून जातो. म्हणजे माणसं, त्याचं व्यक्तिमत्व, त्याचं समाजातलं राहणं, समाजामधलं वागणं, बोलणं, सगळ्या गोष्टी बदलून जातात की एक आत्मिक ऊर्जा त्या प्रत्येकामध्ये येते. आणि हे जाणवलं म्हणजे डॉक्टर खाडेसाहेब आहेत, डॉक्टर निरगुडे साहेब आहेत, आम्ही सगळी मंडळी, म्हणजे कामते साहेब आहेत, आता MSCBचे आमचे इकडे जे आहेत, अण्णा आहेत, आम्ही सगळेजण बघतो कारण ही सगळी मंडळी आमच्यामधलीच आहेत. त्यांना बदलतानाही आम्ही बघितलंय, पूर्वीचेही बघितलेत, आत्ताही बघितलंय. म्हणजे हे खरं सांगायचं म्हणजे
म्हणजे त्याच्यामध्ये खोटं काहीच नाहीये. म्हणजे आज देवाच्या आज व्यासपीठावरती आपण सर्वजण विराजमान आहोत, त्यामुळे त्या ठिकाणी खोटं बोलण्यासारखं नाही. खरोखर संप्रदायामुळे आपला देश, आपलं हे धार्मिक अधिष्ठान त्या ठिकाणी टिकून आहे. आज सुंदर प्रभूजींनी त्या ठिकाणी राधेश्याम प्रभूंना शब्द दिला 6 महिन्यामध्ये, आणि निश्चितपणे सासवडला जे निर्णय होतो तो निश्चितपणे वेळेच्या अगोदरच पूर्ण होतो. त्यामुळे हाही पांडुरंग भवनचा संकल्प सुद्धा निश्चितपणे आम्ही सर्वजण एकत्रित मिळून आणखी काही मदत त्या ठिकाणी जास्तीची करता येईल, लवकरात लवकर करता येईल याचा प्रयत्न निश्चितपणे करू, याची खात्री देतो. खरं म्हणजे या निमित्ताने, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपलंही चिंतन थोडंसं का होईना, 1-5 मिनिटं का होईना ऐकायला मिळालं. खरं म्हणजे लवकर यायचं होतं जास्त आणि ग्रहण करता आलं असतं, परंतु या ठिकाणी मला निमंत्रित पण केलं. नेहमीच निमंत्रित करतात. एक आपुलकीची संप्रदायाची भावना आहे आणि खूप साऱ्या गोष्टी या कार्यक्रमाला आल्यानंतर आम्ही घेऊन जात असतो. एक वेगळी ऊर्जा घेऊन जात असतो. मला या ठिकाणी निमंत्रित केलंय भूमिपूजनासाठी. मी आपणा सर्वांचंच खूप मनापासून आभार मानतो आणि शुभेच्छाही देतो. आणि सुंदर प्रभूजींनी जो शब्द दिलाय निश्चितपणे आम्ही सगळे मिळून तो रामप्रभूजींना सांगू इच्छितो की निश्चितपणे 6 महिन्याच्या आतमध्ये आपण तो लवकरच पूर्ण करायचा. म्हणजे कृष्ण जन्माष्टमी नवीन वास्तूमध्ये होऊ शकेल का, तोही आपण प्रयत्न निश्चितपणे करूयात, हे खात्रीने मी सांगतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. दिला निश्चितच आपले सर्व सासवडकर याला उत्स्फूर्तपणे सहभाग देतील. या ठिकाणी सर्व उपस्थितांचं मी अगदी सासवड केंद्राच्या वतीने अगदी हृदयपूर्वक आभार मानतो. यानंतर 5 मिनिटं राधेश्याम प्रभू कीर्तन करतील आणि यानंतर कार्यक्रम संपेल. धन्यवाद. वेदांत कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी निधि नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रसारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शुद्धतारिणे. श्री कृष्णा चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama,
Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 पुढे झाली का हे कोई एक लाइट लेकर आ सकता है सकीनाथ प्रभु एक मिनिट अजून एक हां धन्यवाद एक मिनिट हरी बोल ठीक है मगाशी नव्हते राहू परत घेतलं पाहिजे या कामटे साहेब तुमचे राहिले खूप मदत करतात आम्हाला फोटो घ्या दोन फोटो असेल सकीनाथ प्रभू आहे ना आले जगता बजावून एक मिनिट दोघांनी घेतलं तरी चालेल हरी बोल थँक्यू येस डन थँक्यू